श्री क्षेत्र भिवंडी येथून निघालेल्या चितगन स्वामी सखाराम महाराज पालखी भव्य दिव्य सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। चितगन स्वामी सखाराम महाराज समाधी श्री क्षेत्र कवाड भिवंडी वैकुंठवासी सावळाराम महाराज डोंबिवली यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी श्री माधव स्वामी पुर्णेकर महाराज पूर्णा आणि वैकुंठवासी श्री महादेव कृष्णाजी सोहोनी तात्या सोहोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। चितगन स्वामी सखाराम महाराज यांच्या पादुका घेऊन श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधीस भेट देण्यासाठी श्री क्षेत्र कवाड ते श्री क्षेत्र आळंदी असा भव्य पालखी सोहळा अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने पार पडला। श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पायी वारीत शेकडो वारकऱ्यांनी उत्साहात सहभाग घेत भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाचा गजरात आणि ज्ञानोबा माऊलीच्या या जयघोषात वारकऱ्यांचा समूह श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले होते। तसेच एकादशीच्या पर्वावर देवाची आळंदी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोच्या संख्येने वारकरी प्रदक्षिणा घेण्यासाठी एकत्र आले। या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गेले होते। तर यावेळी भिवंडी परिसरातून आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आगरी समाज वारकरी संप्रदाय सेवा मंडळ धर्मशाळा आळंदी येथे करण्यात आली होती। सेवेचा भाव आणि सुव्यवस्थेमुळे सर्व वारकऱ्यांचा प्रवास अधिक आनंददायी व समाधानकारक ठरला। तसेच सर्व वारकऱ्यांनी श्री क्षेत्र कवाड ते श्री क्षेत्र आळंदी हा प्रवास पूर्ण भक्तिभावाने केला व चितगन स्वामी सखाराम महाराज यांच्या पादुकांचेही विशेष पूजन करून वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीस दर्शनासाठी आपली हजेरी लावली। ही वारी वारकरी संप्रदायाच्या एकतेचे, समर्पणाचे आणि आध्यात्मिक शक्तीचे दर्शन घडवणारी केंद्रबिंदू ठरली। तसेच या पालखीत सहकार्य करणाऱ्या अनेक दानशूर दात्यांचे श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळाच्या वतीने भव्य दिव्य सत्कार देखील करण्यात आले। तर यावेळी श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळाच्या वतीने देवभूमी देवाची आळंदी येथे सर्व वारकऱ्यांनी काकडा, भजन आरती, हरिपाठ कीर्तनाचा आनंद मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा केला। श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सीताराम पाटील, उपाध्यक्ष प्रसाद कृष्णा पाटील, हबप काळूराम मारुती ठाकरे, चिटणीस हबप अशोक केशव पाटील, खजिनदार गोविंद पांडुरंग पांडव, कार्याध्यक्ष सुनील महाराज भगत, उपकार्याध्यक्ष कबीर महाराज म्हात्रे, हबप भाई गोपाल पाटील, हबप रंगनाथ महाराज शिंगोळे व अनेक वारकऱ्यांच्या मेहनतीने व प्रयत्नाने ही पालखी यशस्वीरित्या पार पडली। आज आपल्या या दिंडी सोहळ्याचा म्हणजे विचार केला तर या दिंडी सोहळ्याला फार मोठे आशीर्वाद देत आहे सद्गुरू माधव स्वामी पुर्णेकर, सोनी तात्या, नवे गुरुवर्य सावराम बाबा यांच्या मार्गदर्शनाने हा दिंडी सोहळा चालू झाला। आणि दिंडी सोहळा चालू करण्याचा एकच उद्देश असा की ज्या महात्म्याचा आपण दिंडी सोहळा चालू केलेला आहे तो महात्मा थोर असा हा महात्मा। अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडले आणि चमत्कार घडत असताना हे सगळे चमत्कार आपल्याला सुद्धा त्यांच्या दृष्टीने प्राप्त झालेले आहेत। स्वामींचे विचार केला तर स्वामी जसं ज्ञानोबरांची संजीवन समाधी अशी चितगन स्वामी सखाराम महाराजांची सुद्धा संजीवन समाधी आहे। आणि या महात्म्याच्या दृष्टीने विचार केला तर जी मंडळी या कमिटीवर या संस्थेवर आली त्या कमिटीने उत्तम अशी सेवा या दिंडी सोहळ्याची केलेली। आज कमीत कमी 11 वर्ष झाली आणि 11 वर्षामध्ये प्रकाश पाटलांना आपण अध्यक्ष केल्यानंतर प्रकाश पाटलांनी या दिंडी सोहळ्याचं या धर्मशाळेचं फार मोठं काम केलं। खरं म्हणजे ही धर्मशाळा आपल्या संस्थेच्या नावावर करण्याकरता प्रकाश पाटलांनी फार मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन स्वतः सुद्धा ते आपला नाव याच्यावर टाकू शकत होते, पण त्यांनी तो न विचार करता ही संस्थेच्याच नावावर धर्मशाळा जागा राहावी हा उत्तम त्यांनी विचार केला। आणि आज 11 वर्ष या दिंडी सोहळ्यासाठी फार मोठी त्यांची मेहनत, रात्रंदिवस मेहनत करत असतात, आपला सल्ला घेत असतात, मार्गदर्शन घेत असतात आणि त्या मार्गदर्शनाने ही सोहळ्याची वाटचाल त्यांनी चालू ठेवलेली आहे। याला एकच कारण चितगन स्वामी सखाराम महाराज। कारण महाराजांचे आशीर्वाद जो वारकरी या सोहळ्यामध्ये चालतोय त्या वारकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने ते आशीर्वाद उभे आहेत आणि प्रकाश पाटलांना सुद्धा त्याचा अनुभव या अनुभवाच्या दृष्टीने त्यांनी हे कार्य त्यांच्या हातात घेऊन त्या कार्य ते चालू ठेवलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व वारकरी मंडळी खंबीरपणे उभे आहोत। आताच त्यांनी एक फार मोठं काम केलं। आपल्या धर्मशाळेमध्ये लोकांना राहण्यासाठी फार म्हणजे जागा थोडी अपुरी पडत होती
वरती आपल्याला स्लॅब होता, टेरिस होती, पण त्याच्यावर काही आपल्याला असा आधार नव्हता. पण एक माझे आमदार रुपेशजी पाटील म्हात्रे यांना भेटून त्यांनी एक उत्तम असं त्यांच्याकडनं काम करून घेतलं, ते म्हणजे पत्रा सेट. आता पत्रा सेट वरती टाकल्यानंतर कमीत कमी 500 लोक आपली वर झोपत आहेत. त्याच्यामुळं एक फार आनंदाची बाब आहे. लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण पडत नाहीये. तरी सुद्धा या वर्षी सुद्धा आम्हाला अशी खंत वाटते की एवढं आपण काम त्यांनी करून सुद्धा जागा आपल्याला अपुरी पडते. आता या धर्मशाळेमध्ये कमीत कमी 1000-1500 लोक उतरलेली आहेत. आता तुम्ही पाहिला दिल्ली सोडायला सर्व मंडळी किती होती, काय होती. कारण याला सगळे सोयी आपल्याला अध्यक्षांना द्यायला लागेल, वारकऱ्यांना द्यायला लागेल. सर्व मंडळी तन मन धनाने ही सेवा करत असतात. म्हणून ही सेवा करण्याचं एकच कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होणं फार महत्वाचं आहे. प्रत्येकाचं जीवन सफळ होणं फार महत्वाचं आहे. जे संतांनी मार्ग दिले त्या मार्गाचा विचार आपण करणं आणि ते आपण करत आहोत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, या स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल, या युक्तीप्रमाणे हा सोहळा संपन्न होत आहे. एक आनंदाचा वातावरण हा संपूर्ण आपल्या दिल्ली सोहळ्यामध्ये असतं. रात्रंदिवस म्हणजे कमीत कमी 26 दिवस आपण या सोहळ्यामध्ये चालत असताना कुठल्याही प्रकारची खंत येत नाही. याला एकच कारण नियोजन फार महत्वाचं आहे. प्रत्येक वस्तीच्या ठिकाणी, दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी, संध्याकाळच्या विसाव्याच्या ठिकाणी वेळेवर जे जे आपल्याला लागते ते मिळत असतो. आणि सर्व वारकरी भगवंताचं भजन करत करत ज्ञानोबाच्या भेटी करता आपण येत असतो. आणि आज बरोबर 3 दिवस आपल्याला येऊन इथे झाले. पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत उत्तम असे कीर्तनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम, हरिपाठाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम, काकड्याचा कार्यक्रम, जे जे आपल्या वारकरी संप्रदायाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपले हे भजन वगैरे सगळं चालू आहे. आता सुद्धा आपण सकाळी उत्तम अशी नगर प्रदक्षिणा केलेली आहे. आणि नगर प्रदक्षिणा आता केल्यानंतर आता लगेचच फलाराचा कार्यक्रम झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल. असं हे नित्यनियम. याला एकच कारण, नित्यनियम कशा करता आपल्या जीवनामध्ये प्रभू भेटावा, प्रभूची वाटचाल व्हावी, याच्याकरता हे नित्यनियमाचे कार्यक्रम सोहळ्यामध्ये आपल्या चालू आहेत. आणि ते सर्व खरं म्हणजे त्याला खरंच सह्य द्यायचं झालं तर अध्यक्षांनाच आपण द्यायला लागेल. आणि तन मन धनाने आम्ही डोळ्याने पाहतोय. त्यातली घरची विचार न करता, मुलाबाळांचा विचार न करता, परिवाराचा विचार न करता माऊलीचा सोहळा आल्यानंतर बरोबर महिना 1.5 महिना ते सतत मेहनत करत असतात. सतत म्हणजे गावोगाव फिरत असतात की आपल्या वारकऱ्यांना काहीतरी मिळावं, चांगलं अन्नदान व्हावं, चांगलं व्यवस्था त्यांची व्हावी, त्याच्याकरता गावोगाव फिरत असतात. आणि आर्थिक परिस्थितीला ते सामोरे जात असतात. आणि स्वतः आपल्या घरातलेच पैसे टाकून ते सगळे हे करत असतात. आणि उत्तम अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये होते. आणि उत्तम असा हा चिदगंज स्वामी सखाराम महाराजांच्या या चरण पादुका घेऊन आपण उत्तम असा हा सोहळा साजरा करतोय. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करीत पूर्ण मनोरथ, किंवा पूर्ण केला मनोरथ, या युक्तीप्रमाणे आज आपला हा सोहळा झालेला आहे. राम. विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला एक धर्मग्रंथ आहे. भगवंताने अर्जुनाला जी गीता सांगितली, गीता म्हणजे धर्म, आणि गीता म्हणजे धर्म, आणि धर्म तोच धर्म आपल्याला पटवून देण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तम अशी गीतेवर टीका केली आणि आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरी देताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठा एक विचार केलेला. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या वारकऱ्यांचा आत्मा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या जीवनात म्हणजे आयुष आहे. तर ज्ञानेश्वरी ही फार महत्वाची आहे. नामदेव महाराज म्हणतात, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी, जणी म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी. ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर ज्ञानेश्वरीचं पठण केलं तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. आणि ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे फार महत्वाचे. आपल्या हिंदू धर्माचा विचार केला तर जशी गीता आपला धर्मग्रंथ आहे, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी म्हणजे भागवत. म्हणून तर महाराज म्हणतात, गीता भागवत करती सवन, आणि अखंड चिंतन विठोबाचे. ज्ञानेश्वरी ही फार महत्वाची आहे. आणि ज्ञानेश्वरी देताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठा एक विचार केलेला आहे. विचार केलेला म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या. आणि 56 भाषा येत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी 56 भाषेचा विचार न करता मराठी भाषेचा विचार केला.
आणि तुमच्या आमच्या करता ही मराठीमध्ये ज्ञानेश्वरी तयार केली हे आपलं परम भाग्य. संस्कृतीची गाठी उडवणी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये गावोगाव घरोघर ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी पठण करत असतात. म्हणजे ज्ञानेश्वरी फार महत्वाची आहे. जसं मुस्लिम धर्मामध्ये पुराणाला महत्व देतात, ख्रिश्चन धर्मामध्ये बायबलला महत्व देतात, बौद्ध धर्मामध्ये जेरुसलेमला महत्व त्रिपाटिकाला महत्व देतात. आणि तसं हिंदू धर्मामध्ये जसं आपण या धर्मग्रंथ म्हणजे गीता आणि गीतेबरोबर ज्ञानेश्वरीला महत्व देणं फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरी ही फार महत्वाची आहे बाबा. म्हणून तर आपण खेडोपाडी सगळं हे नामसप्ताह आपण चालू करण्याला कारण ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी ही प्रत्येकाच्या घरात जावी याच्या करता हा विषय. राम. लोकांची मागणी असल्या कारण आम्ही जी 26 दिवसाची केली, पहिला 28 दिवसाची होती, पण असा प्रतिसाद झाला मला वाटला जे वरती पत्र टाकलेलं आहे त्याच्यात माणसं बसतील, पण आज लोक बसलाय का एवढी पब्लिक आपली का आगरी कोणी समाज आलमीमध्ये एकदम मला पहिला कबीर महाराजांचे आभार मानावे लागतो. त्याच्यानंतर अरुणाचा भाईचा कैलास असे मला पूर्ण मला साथ दिली. आम्ही पहिल्या शॉटला गेली पब्लिक असो नसो 50 माणसं असू दे पण पालखी काढणं म्हणजे काय नाही. आम्ही पहिल्या स्टार्टला निघालो त्या आम्हाला पावसाने सुरुवात केली. आम्हाला 5 दिवस पावसाने फार त्रास झाला तरी आम्ही पालखी काढली. आता निंदा असल्यामुळे निंदा असल्याशिवाय जमणार नाही, पुढे काम होत नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष देते. आपल्या कामामध्ये आपण काय करत राहावं. सर्वात मोठा प्रश्न आहे पालखीला आर्थिक सर्व गोष्टींमध्ये कशाप्रकारे आपण या पालखीसाठी लोकांकडून मागणी किंवा लोकांकडून आपण मदतसाठी कशाप्रकारे धावपळ घेता, त्याच्यात सर्व ग्रामस्थ देखील जे मदत करणार आहेत ते कसं सहकार्य करतो आपल्याला काय सांगतो. आर्थिक मदतीसाठी फार कष्ट करावे लागतात. आज इथे 1,500 ते 2,000 लोक आहेत. आज ते इथे 5 दिवस राहतात. मला एकच सांगता येतं 5 दिवस राहतात, 5 दिवस जेवण करतात, पण 200 आणि 300 रुपये पालखी बाळायला त्यांना भारी करतात. बाहेर जाऊन 5,000 रुपये 4,000 रुपये खोली वाढायचे न जेवताना, पण इथे जायला काय होतं. तर सर्वांना वारकऱ्यांना आणि सांगितलं तर कुठेही सप्ताह असो कुठे असो 2 पैसे द्या. 2 पैसे आपण हाताने दिले तर 2 पैसे आपल्याला या हाताने दिले हाताने आपल्याला मिळणारच आहेत. मी आज ही सेवा करत असताना मी पैशाची काय बघितलं नाही. पैसे बुक कधी येईल कधी नाही पैसे परवा न करताना माझ्या घरातून मी पैसे टाकतो. नंतर मिळत अगर नाही मिळत तरी मी परवा करत नाही. पण असे सगळे मदत केली. आज जशी मदत केली अशी पुढे करत जावं तेवढी इच्छा नाही. आता नेत्यांचं नाव घ्यायचं म्हणजे एखाद्या पूर्वीचे जे मंडळी होती या पूर्वीचे मंडळी धर्मशाळा राखून ठेवली तिचे उपकार फार आहेत. त्यांची राखून ठेवली म्हणून आज आम्ही त्याचा भरभर केला गेलेला आहे. आज आम्हाला ते रस्त्याची याची डिटेल्स आहे तर आम्ही आमदार खासदार यांच्याकडे गेलेलो आहे. आता याचा पुढचा रोडचं काम राहिलं जो 23 काम होता पत्रा टाकायचा होता आमदार रितेश माते यांनी मला पूर्ण करून दिलेला आहे. 32चा प्रवास आमच्या 17 तारखेला इथे येणार आहे. आणि आम्ही काही कार्यस्थळ मंडळ व्यवस्था करणार आणि गावोगाव जास्त टाइम येत असल्याने त्याला टाइम नाही म्हणून आम्ही कमी दिवस केलं. आमची 20 तारखेला कवाड इकडे आमची समाप्ती होणार आहे. काही पालखीला आमच्या 250-300 लोक पाळी होती. आज इथे बघितले 1,500 ते 2,000 लोकांच्या वरती आहे आणि एवढा उत्साह बघून मन भावून गेलेलं आहे. मी पालखीलाच कृपा करतो त्या सर्वांना सुखात समृद्धीत राहू. सर्व पालखीच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांना काय आपण संदेश देणार ज्याचं त्यांनी काम आहे ज्याचं त्यांनी काम आहे ते काम करत राहावा. जे काम सांगितलं ते करावा एवढंच. भागवत धर्माचार ही संस्था भिवंडीची आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक या पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतात आणि त्या पालखीचे अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत. गेली 100 वर्षे पूर्ण होऊन पुढे गेली आणि ही पालखीची सेवा अव्याहत चालू आहे आणि सदैव चालू राहील. कालही होती आजही होती आणि उद्याही राहील. तर ही जी मंडळी या ठिकाणाला भिवंडी ते आळंदी येते आणि आळंदीमध्ये येऊन माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लीन होतात. तर मी त्यांना सदैव एक आशीर्वाद देतो की बाबा ही सतत चांगल्या गुण्यागुणाने आनंदाने
आणि चांगल्या प्रकारे ही पालखी सतत चालू राहावी आणि माऊलीच्या सेवेत रत राहावी. तसंच प्रकाश पाटीलांना ही पालखीचा नेतृत्व करण्यासाठी जो अधिकार मिळालेला आहे तो चांगल्या प्रकारे बजावत आहेत आणि चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत. तर परमेश्वर त्यांनाही चांगली शक्ती देवो आणि ही पालखी त्यांच्या हातून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून सेवा करीत राहू हीच एक परमेश्वर जरणी प्रार्थना आहे. लोकांच्या सहकार्याशिवाय हे धार्मिक कार्य आहे ते कधी पुढे जात नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. तर याच्यासाठी लोकांच्या मदतीची गरज आहे. लोकांनी हातभार लावणं गरजेचं आहे. कारण मला तरी वाटतं 4-5 हजार लोक या धर्मशाळेत राहण्यासाठी येतात आणि 4-5 हजार लोकांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था करणं हे फार मोठी एक कठीण बाब आहे. तरी सुद्धा कोणालाही एक किंचितही त्रास न होताना कोणालाही चुकीच्या दिशेने न जाताना सगळ्यांची या ठिकाणाला व्यवस्था होते. जेवणासकट राहण्यासकट सगळ्या सगट व्यवस्था होतं. अशीच व्यवस्था परंपरेने चालू राहावी ही एक सकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. प्रथमतः ज्ञानराज माऊलीच्या चरणी प्रथम साष्टांग दंडवत आणि कवाड ते आळंदी पालखी निघते. आतापर्यंत गेली 45-40 वर्ष आम्ही बघतोय. 100 वर्ष होऊन गेली पालखीला. किती अध्यक्ष आले, 2-4 अध्यक्ष झाले. आता प्रकाशजी पाटील जे अध्यक्ष आहेत ते आमच्या गावातले नसून ते पूर्ण तालुक्याचं नेतृत्व करतात असं आम्ही समजतो. कारण वारकरी फक्त गावातले येत नसतात, प्रत्येक गावातले वारकरी असतात. ते कवाड ते आळंदी पण येणारे जे लोक आहेत सगळीकडचे वारकरी असतात आणि सगळी लोक जे अन्नदानाची सेवा करतात, अर्थ देतात किंवा इतरही मिष्टान वगैरे सगळे देतात. सगळ्यांचे प्रथमतः आभार. आणि प्रकाश पाटलांबद्दल बोलायचं म्हणजे कोणाला माहित नसेल पण मी सांगतो सगळं. मी पायी येतो त्यांना सगळ्यात माहित नसतं, सगळ्या गोष्टी माहित नसतात. ही जी धर्मशाळा आहे ही धर्मशाळा ज्यावेळेस जागा घेतली ठाण्याचे नारायण शेठ यांनी पैसे जागेसाठी दिले त्यावेळेस आमचे सकाराम बाबा नाईक, बालूमामा पाटील आणि नामदेव धुळे सगळी मंडळी इथे होती. पण या मालकाने जागा देण्यास नकार दिला. त्या काळात 25-30 वर्षापूर्वी नकार दिला की जागा तुम्हाला देणार नाही आम्ही. त्यावेळेस आमचे सकाराम भाऊ इथे रात्रभर वस्तीत राहिले आणि ती जागा कशी तरी हस्तगत केली. जागा हस्तगत केली, काय अध्यक्ष होते त्यांनी चालवलं, परंपरा चालत ठेवली. पण ही जागा आतापर्यंत नावावर नव्हती. आतापर्यंत म्हणजे 2 वर्षापूर्वी नावावर झाली जागा. 25 वर्षापूर्वी घेतलेली जागा ही आतापर्यंत नावावर नव्हती आपल्या. आणि ती जागा नावावर करताना प्रकाश पाटलांनी मला सांगितलं की महाराज असं केलं की जागा ट्रस्टीच्या नावावर केली, त्यांनी कोणाच्या स्वतःच्या नावावर केली नाही. जी पालखीची ट्रस्ट आहे तिच्या नावावर केलेली ही जागा. आणि जागा नावावर केल्यावर वरती छताचा प्रश्न होता. आमच्या गावातले माझे आमदार त्यांनी तो छत टाकून दिला. आणि प्रत्येक खेडेगावातली जेवढी पण लोक आहेत जेवढी पाळी होतात, कारण बघा एकट्याचा मेळ खेळ म्हणून हा मेळ मिळेला. कोणी सांगेल की एकटा मी करतो, ते राजकारण असो ते समाजकारण असो, याला सगळ्यांचा बळ लागतो, त्याशिवाय चालत नाही. अध्यक्ष जर एकटा असलं त्याला कोणी विचारणार आहे? हा, देव जर एकटा भक्त नसले तर काय करणार आहेत? तसे अध्यक्ष जरी असले पण तुमच्या सगळ्यांचं जे पायी सगळे चालतात किंवा पंचकृषीतील सगळे भाविक सगळ्यांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी कार्य जो हाती घेतलेलं खरं म्हणजे आपण त्यांची स्तुती करावी नाही, कारण कधी गंधारची बाधा होऊ शकतो, अभिमान होऊ शकतो म्हणून त्यांची स्तुती करत नाही. त्यांनी जे जे कार्य केलं खरं म्हणजे त्यांचे आजोबाचे पुण्य आहे. बालूमामा या ट्रस्टीचे जुने कार्यकर्ते होते. बाळ महाराज पूर्णकर महाराजांचे चिरंजीव त्यांचे ते शिष्य होते. आणि पालखी तिथून त्यांनी झाली केली, पूर्णकर महाराजांनी झाली केली 100 वर्षापूर्वी. आणि तिथून प्रथा चालत आली. बाळ महाराजांनी काय काळ चालवली, नंतर सकाराम बाबा बालूमामांनी ती चालू केली पुन्हा. त्यांच्या नंतर अध्यक्ष झाले. काही काळात कृष्णा पाटील ढोकालीचे होते अध्यक्ष. असे बरेचसे अध्यक्ष झाले. बऱ्याच काळापूर्वी एक अध्यक्ष राहिले. प्रकाश पाटील बरेच काळ राहिले. पण त्यांनी त्या काळामध्ये सगळी सुधारणा केली. कारण रोड पण नव्हता पूर्वी, नुसती गल्ली होती, गोवण आपण ज्याला बोलतो तशी गोवण होती. ही गल्ली केली, परत ती जागा वाढवली, समोरची जागा वाढवली, 1-4ची टपरी होती, ती टपरी हटवली. तुम्हाला वाटतं आम्ही पायी येत नाही म्हणजे आम्हाला काही कळत नाही असं नाही. आम्ही पायी जरी नसलो आलो पण गेली 40 म्हणजे पूर्वी पायी पुढे थांबायचं कोणी सांगेल का? इथे माणूस जुना
ही पुरी पालखी कुठे थांबायची? आळंदीला आपण सगळे पायी होतो ना, पूर्वी पालखी बागेश्वरी धर्मशाळेच्या बाजूला, इंद्रायणीच्या बाजूला तिथे थांबायची पालखी. आपल्याला जागा नव्हती, आपल्याला पालखी थांबवायला जागा नव्हती, पण त्या आपल्या वाढ वडिलांच्या पुण्याने साधू संतांच्या आशीर्वादाने जी आपल्याला जागा प्राप्त झाली आणि ती जागा प्रकाश पाटील या ट्रस्टी नावावर केली अध्यक्ष या नात्याने त्यांचा आम्ही आभार मानतो आणि आमच्या टेमघरपाडा भागवत पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ही दिंडी आमच्या गावामध्ये आमच्या गावचे आदरणीय हरिभक्त पारायण सुंदर महाराज बागल त्यांच्या मातोश्री यमुनाबाई गणपत बागल यांच्या माध्यमातून ही दिंडी आमच्या गावात येत होती आणि या दिंडीच्या सेवेसाठी आम्हाला तिथे उपस्थित राहावं लागत होतं. आता कित्येक वर्षापासून ही दिंडी आमच्या गावामध्ये वस्तीला असते आणि या दिंडीचे सर्व कार्यकारी मंडळाच्या मुले आम्हाला या दिंडीचं स्वागत करण्याचा सहभाग लागतो आणि त्यामुळं या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संत महात्म्यांचे व या दिंडीच्या सर्वच कार्यकारिणीचे मी हार्दिक आभार मानतो. त्याच पद्धतीने खास करून मी आज इथे आपल्याला आदरणीय आमचे परममित्र रुपेशजी म्हात्रे साहेबांचा आभार मानतो. काही वर्षापूर्वी सन्माननीय भाई पाटील रंगनाथ बुवा आणि आदरणीय आपले अध्यक्ष पाटील साहेब यांनी आमच्याकडे विषय मांडला की आपल्याला या इमारतीवरती पत्र्याचा सेट टाकायचा आहे आणि तो विषय आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेबांकडे ठेवला. रुपेशजी म्हात्रे साहेबांकडे ठेवल्यानंतर त्यांनी त्वरित आश्वासन दिलं की आपण आपलं हे काम आहे ते मी पूर्ण करून देईन, तुम्ही सांगा त्याचं काय असेल तो खर्च आपण करून देऊ. काही 2 वर्ष विलंब झाला कारण आपल्याला माणसं मिळत नव्हती. मात्र रुपेश म्हात्रे साहेब हे तत्पर होते आणि त्यांनी तब्बल 10,11,000 रुपये या आपल्या वरच्या पत्रासाठी दिले. त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो. या भिवंडी नगरीमध्ये आज मी पाहतोय गेल्या 100 वर्षाची परंपरा म्हणजे आज 102 वर्ष आपण या दिंडीच्या आयोजनाच्या माध्यमातून जरी आपण त्यावेळी नसलो तरी आपल्या पूर्वजांनी जे आपले साधू संत आहेत त्यांनी जी परंपरा आपल्या सर्वांना दिली ती परंपरा चालवण्याचं काम आज आपण सर्वजण खास करून या दिंडीचे सर्व आयोजक आणि जे संत महात्मे आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि 102 वर्षाची परंपरा ही पूर्ण करत असताना भविष्यामध्ये अनेक वर्ष म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, जोपर्यंत साधू संतांचं नाव आहे, ज्ञानोबा माऊलींचं नाव आहे, संत तुकारामांचं नाव आहे, तोपर्यंत ही परंपरा चालू राहणार आहे. आणि अशा ह्या पवित्र दिंडीच्या आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या माणसाला मिळालं याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला आपले सर्वांचे गुरुवर्य आदरणीय चिदानंद स्वामी त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य सन्मान्य अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वांना त्या वारीमध्ये व्यवस्थित व्यवस्था पुरवली जावी, तुम्हा सर्वांचं चांगलं या ठिकाणी सोयीसुविधा मिळाव्या या दृष्टीने नेहमीचे सर्व मंडळी प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नामध्ये एक छोटासा खारीचा वाटा हा मला उचलण्याची जबाबदारी मिळाली. मी माझं ते सौभाग्य समजतो. आणि गेल्या 4 वर्ष अगोदरचा हा विषय होता. तर 2 वर्ष मला इथे येताना थोडस मनाला कसं तरी होत होतं की आपण शब्द दिलाय परंतु तो पूर्ण झालेला नाही. आज तो शब्द पूर्णही झाला आणि त्या माध्यमातून खरं तर लोकांना त्याचा उपयोग देखील करता आला म्हणून मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो. मी माझ्या वडिलांच्या नावाने स्वर्गीय लक्ष्मणानंद म्हात्रे यांच्या स्मरणार्थ माझ्या मातोश्री श्रीमती शेवंताबाई लक्ष्मण म्हात्रे आणि माझ्याकडून या संपूर्ण पत्राशेडसाठी जे वर आपण पत्राशेड केलेला आहे त्याच्यासाठी खरं तर 2 वर्ष अगोदर जेव्हा हा आमचा विषय ठरला तेव्हा 8.5 लाखाचं कोटेशन आणलं होतं अध्यक्षांनी, परंतु ते 2 वर्षात काम झालं नाही म्हणून थोडासा उदंड वाढला आणि आता आपल्याला त्याचे साधारणतः 10,11,000 कदाचित ते अजून पत्रावले मागतात की नाही माहित नाही, पण आपण त्यांना 10,11,000 रुपये या ठिकाणी देऊन हे काम पूर्ण केलेलं आहे. आणि मला खरोखरच म्हणजे आपण शब्द देतो त्यावेळी विचारपूर्वक दिला पाहिजे कारण तो पूर्ण करता आला पाहिजे आणि म्हणून दिलेला शब्द पूर्ण झालाच पाहिजे असं मला स्वतःला नेहमीच
आणि मी नेहमी त्यांच्या मागे लागायचो. मी शब्द दिलाय परंतु तो काम झालं नाही. ते कधी मला वैतागत असते की त्या देणाऱ्याला इतकी घाई आहे, परंतु ते काम लोकांच्या उपयोगात यावं हेच त्यामागचा माझा उद्देश होता. खरं तो उद्देश पूर्ण झालाय. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि मी देखील खरं तर गेली आता हा 30वा वर्ष आहे, म्हणजे सांगू नये परंतु एक सांगतो की 30 वर्ष मला देखील झाली. मी पंढरपूरला आळंदी कार्तिकी आणि हे आपले आळंदीचे आषाढी कार्तिकी आणि आळंदीची वारी ही 30 वर्ष न चुकता, खरं तर तेही फार मोठं भाग्य आहे. कारण 30 वर्षामध्ये कुठलीही अडचण आली नाही. बऱ्याचदा असं होतं की वारीला येताना अडचण येत, परंतु 30 वर्षामध्ये मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. आणि 30 वर्ष सातत्याने कुठल्याही प्रकारचा खंड न पडता, अगदी कोरोना काळामध्ये जेव्हा लोक इथेही वारीला आली नव्हती आणि पंढरपूरलाही गेली नव्हती, त्याही काळामध्ये मी पंढरपूरलाही होतो, आळंदीलाही होतो. आणि माझं भाग्य आहे की देवाने मला तेव्हा देखील बोलून घेतलं होतं. आणि ह्या वारीला आल्यानंतर खरा आनंद तर तो आहे की मी इथे आल्यानंतर वारीच्या दिवसात दर्शनाला जात नाही. वारीच्या दिवसात तिथे दर्शन घेण्यापेक्षा तुम्हाला साधू संतांचं दर्शन हेच माझ्यासाठी मोठं आहे. आणि मी नेहमी इथे आल्यानंतर तुमचं सर्वांचं दर्शन घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने माझी वारी पूर्ण होते असं मी समजतो. आणि आज तुम्हा सर्वांचं दर्शन झालेलं आहे. तुम्हा सर्वांना खरं तुम्ही ही परंपरा टिकवण्यासाठी बरीचशी मंडळी पायी येते. खरं तर यांची सेवा करण्याची देखील इच्छा आहे. अरुण पाटील साहेबांनी सांगितलंय, माझी देखील इच्छा आहे की एकदा तरी वारीला पायी यायचंय. बघू आता देव कधी आणतो, कारण शेवटी आपण ठरवण्यावर नाही, ते देवाने बोलवण्यावर असतं. आणि म्हणून जेव्हा ती संधी लाभेल मी निश्चितपणे येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण ही परंपरा अशाच प्रकारे टिकवून ठेवा. ज्या ज्या ठिकाणी काही करता येईल, माझ्यासारख्याला जी सेवा करण्याची संधी मिळेल ती निश्चितपणे करेन. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो, थांबतो. रामकृष्ण हरी. जेव्हा जागेचा प्रॉब्लेम होता की ती जागा आपल्या नावावर होत नव्हती, अध्यक्षांनी खूप माझा पाठपुरावा केला. त्यावेळी इथले जे आमदार होते सुरेश गोरे, ते बिचारे आपल्यामधून गेलेले आहेत, परंतु त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे की ही जागा नावावर करण्यासाठी ते स्वतः माझ्या बरोबर आले होते. तहसीलदारांकडे बसून आपण ही जागा नावावर करून घेतली. आता इथे 2 अडचणी अजून आहेत की या ठिकाणचा ड्रेनेजचा विषय आहे आणि रस्त्याचा देखील जो प्रॉब्लेम आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये दोन्ही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल. पूर्ण प्रयत्न करून हे दोन्ही प्रॉब्लेम सुटले जातील. रस्ताही बनेल आणि ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील सोडून अतिशय चांगल्या प्रकारे वर अजून देखील चांगल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था कशी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. आपला समाज खरं तर आगरी समाज वारकरी संप्रदाय सेवा मंडळ असं नाव आहे, परंतु जिथं जिथं आगरी समाज किंवा आपल्या समाजाची गोष्ट येते त्यावेळी समाजाचा एक पुत्र म्हणून, समाजाचा एक भाऊ म्हणून किंवा समाजातला एक मुलगा असं काही समजा की मी त्या समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल उभं राहण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करेल. खरं तर आमचा आज चिंतन सकाराम स्वामी महाराज यांचं पालखी सोहळा 28 ऑक्टोबर पासून जो चालू झाला, त्या पालखीचे सर्व आमच्या समाजाचे एक समाजरत्न प्रकाश सीताराम पाटील अहोरात्र मेहनत करून आज 28 तारीख पासून तर आज या ठिकाणी 15 तारखेपर्यंत म्हणजे हा पायी प्रवास सोहळा जवळजवळ 19 दिवस, बरोबर आहे ना, 19 दिवस हा पालखी सोहळा या ठिकाणी आमचा पूर्ण परिसर आगरी धर्मशाळा पुणे आळंदी येथे आणि या आगरी धर्मशाळेमध्ये आमचं सर्व समाज बांधव परिसरातनं भिवंडीवरनं रायगड अशा सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन हरिनामाचा जयघोष आणि खरोखरच वारकऱ्यामध्ये माऊलींची जी कृपा आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये यारे यारे लहान थोरे ते भक्तीची नरणार अशा उत्पत्तीप्रमाणे आज या ठिकाणी आमचा हा पालखी सोहळा गुन्हा गोविंदाने आमच्या भगिनी बंधू असे सर्व गुन्हा गोविंदाने या ठिकाणी हरिनामाचा आनंद घेत आहेत आणि माऊलींच्या कृपेने हा पालखी सोहळा
102 वर्ष या पालखी सोहळ्याला झाली आणि तो अखंडित राहील. जब तक चांद सूरज रहेगा तब तक ये भिवंडीचे आमचे पालखी सोहळ्याचं आगमन होत राहील आणि समाज बांधव या ठिकाणी येऊन माऊलींच्या जयघोषाचा आणि माऊलींच्या दरबारामध्ये आनंद घेत आहेत. अशा आमच्या सर्व वारकरी भक्तांना मी माझ्या परिवाराच्या वतीने, मी भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने आणि मी माझ्या सर्व गावाच्या वतीने या वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाराज आजच्या अभंगातून संतांचं वर्णन करतात. मैबाप, संत जीवन हाच मोठा चमत्कार आहे. आणि आता बघा या ठिकाणी महावैष्णव ज्ञानोबरायांचा हा जो सोहळा आहे ना मैबाप, ज्ञानोबरायांबद्दल फार काही या ठिकाणी सांगता येतं. आज बघा, ज्या दिवसापासून ही दिंडी, ही वारी पालखी निघाली त्या दिवसापासून तर आजच्या इथल्या ह्या टाइमापर्यंत, वेळेपर्यंत तुम्ही ज्ञानोबरायांचं चरित्र श्रवण करत आहात. नवे तर एवढे वर्ष झाले. आज आपल्या या दिंडीला अनेकांनी बघा, अनेक चांगल्या दिग्गज कीर्तनकाराच्या मुखारविंदातून, गोड वाणीतून तुम्ही ज्ञानोबरायांचं चरित्र मात्र श्रवण केलं असेल. निश्चितच बघा या ठिकाणी हे ज्ञानोबरायांचं चरित्र जसं आहे, माझ्या ज्ञानोबरायांचं कार्य जसं आहे, माझ्या ज्ञानोबरायांची क्रांती जशी आहे, किती ऐकावं शेवटपर्यंत मात्र ते ऐकावंच राहावंसं वाटतं. कारण बघा, आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती आहे ना महिला मंडळ. कशाकरिता मला सांगा. आज या ठिकाणी म्हणावीसं वाटतं की ज्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना इंद्रायणीचं स्नान करता आलं नाही, इंद्रायणीचं स्नान करण्याकरिता जावं आणि तिथे काही कर्मठ ब्राह्मणांनी ज्ञानोबरायांना पाहिल्याच्या नंतर म्हणावं की आमच्या इंद्रायणीला तू बाटवलंस. त्यांचा चेहरा पाहिला तरी बाटलो रे असं म्हणणारा हा समाज होता. पण त्याच ज्ञानोबरायांना पाहण्याकरिता माझ्या ज्ञानोबरायांचं मुकुट सोन्याचा आहे, चांदीचा आहे अथवा पितळेचा आहे, कुठल्या धातूचा आहे असं व्हायच्या अगोदरच एवढी रांग लागली. मला सांगावं असं वाटतं कबीर बाबा की एक दिवस या आळंदीमध्ये जागा मात्र राहणार नाही, एवढी लोकांची गर्दी होणार आहे. कशाकरिता? ज्या माऊलीला इंद्रायणीचं कधी स्नान घडू दिलं नाही, ज्या ज्ञानोबराईंना उष्टपाष्ट कोणी पीठ मिळू दिलं नाही, ज्या ज्ञानोबरायांचं तोंड पाहिलं तरी लोकांनी शिव्या घालाव्या, ज्या ज्ञानोबरायांचं तोंड मुख पाहिल्याच्या नंतर लोकांनी त्यांच्या अंगावरती दगड गोटे फेकावे, ही क्रांती माझ्या ज्ञानोबरायांची आज आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने इंग्लंड वरून लोक येतात, परदेशातून लोक येतात, त्यांच्या देशामध्ये नेऊन आपल्या या ज्ञानेश्वरीचं पारायण ते लोक करतात. ही ज्ञानोबरायांची आज क्रांती आहे. विठ्ठल ज्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला ना, कीर्तनकारांना अभंग निवडल्याच्या नंतर संतांचा थोडाफार तरी अधिकार माहित असावा. कोण तुकाराम महाराज, काय जीवनामध्ये प्राप्त केले, आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे तुकाराम महाराज स्वतःच्या प्रपंचावरती तुळशी पात्र ठेवून जगाच्या कल्याणाकरिता त्यांनी अनेक मार्गांना मार्ग दाविला. मला सांगा महिला मंडळ, ज्या तुकाराम महाराजांनी अनेक व्यवसाय करावे आणि त्या व्यवसायातून काहीच कोणत्याच प्रकारचे मिळकत न मिळता या ठिकाणी तुकाराम महाराज या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करून सांगतात. बघा, तुकाराम महाराज ज्यावेळी आळंदीमध्ये आल्याच्या नंतर ज्या आळंदीतल्या काही कर्मठ ब्राह्मणांना कळालं की तुकाराम महाराज एकदम विद्वान माणूस आपल्या गावामध्ये आलेला आहे, साधू आलेला आहे, अशी बातमी ज्यावेळी पसरली संपूर्ण गावामध्ये आणि पसरल्याच्या नंतर एका वारकऱ्याने इच्छा व्यक्त करावी की तुकाराम महाराज कोण, तर एवढे विद्वान महात्मा आहे. किती विद्वान महात्मा आहे, तर ज्या तुकाराम महाराजांच्या रामेश्वर भट्टानं गाथा पाण्यामध्ये बुडवावा आणि गाथा पाण्यामध्ये बुडवल्याच्या नंतर मायबाप 13 दिवस माझ्या पांडुरंग परमात्म्यानं तर तू गाथा मात्र कवटाळून धरावा. जळी दगडा सहित वया तारियेल्या जैस्याला या, धन्य तू कोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. असा महात्मा आपल्या गावामध्ये आलेला आहे. आणि मग तुकाराम महाराजांकडे त्या मंडळींना जावं. तुकाराम महाराज तुमच्या मुखारविंदातून, तुमच्या
वाणीतून आम्हाला काहीतरी ऐकायचं आहे. आता तुकाराम महाराजांच्या वाणीतून मुखारविंदातून काहीतरी ऐकायचं आहे. आता योगायोग मात्र जुळून आला होता की तो दिवस होता म्हणजे आजचा दिवस होता. आता ज्ञानोबरायांचं चरित्र, ज्ञानोबरायांचं जीवन मात्र वर्णन करून सांगावं हा तुकाराम महाराजांच्या अगदी आवडीचा विषय होता. तुकाराम महाराजांनी आपले डोळे मिटावे, डोळे मिटून 5 मिनिटे विचार करावा, 10 मिनिटे विचार करावा. आता तुकाराम महाराज ध्यानस्थ होऊन एकदम इतके ध्यानस्थ झाले की काय बोलावं काय मात्र काही सुचत नव्हतं. कारण बघा, एखाद्या दिवशी अशी गंमत होते, महिला मंडळ झोपल्या की काय, एखाद्या शेजारीन बाईचं वर्णन करायचं झालं तर महिला मंडळला वाटतं की ज्या शेजारीन बाईचं वर्णन करायचं आहे ती त्या लायक झोपल्या नाही ना. ज्ञानोबराय वर्णन करतात, संती वसविला ठावो संतोषासी जावावो म्हणा होय उत्साह धैर्याचा. कधी कधी असं होतं की ज्या